चिंब पावसाळीच्या या नव्या पर्वात तुमचं स्वागत। तुम्ही पाहताय मन चिंब पावसाळी सीझन 2 उमेश कामत आणि प्रिया बापट सोबत। आपलं काय म्हणतात मी प्रपोजच ऑगस्टमध्ये केलं तेव्हाही पाऊस होता आणि तू हो म्हणलास तो सप्टेंबरमध्ये तेव्हाही पाऊस होता। आणि खरं सांगू का लहानपणी मी पावसाळा जास्त एन्जॉय केला आणि त्याच्यानंतर मधल्या काळात मी एन्जॉय करत नव्हतो, पण माझ्या मते तुझ्यामुळे मी प्रियामुळे परत पावसाळा एन्जॉय करायला लागलो। मधल्या काळात जरा मी काय म्हणतात काय 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 म्हणता येईल मी हे झालो हरवला होतास। हरवलं वगैरे नव्हतं आयुष्य प्रिया जशी एनर्जी आहे माझ्या आयुष्यातली तसंच प्रिया अनेक गोष्टी घेऊन आली आहे माझ्या आयुष्यात। त्यामुळे लहानपणी पावसात भिजायला मस्ती करायला पाणी साठलं की त्याच्यात होड्या सोडणं आणि दंगा करणं हे खूप केलं होतं, पण त्याच्यानंतर उगाच जरा असं वाटलं की मजा मस्ती करणं जरा मी पावसाळ्यात ठीक आहे नेहमीच। म्हणजे इन शॉर्ट तू ऋषिकेश सारखं वागत होतास की हे सगळं लहान मुलांनी करायचं असतं, मी आता मोठा झालोय तर हे मी काही करायचं नाही वगैरे वगैरे। काही काही वेगळ्या गोष्टी एन्जॉय करायचं, पण असं धत्ती धिंगाणा पावसात जाऊन भिजणं वगैरे हे जरा फार कमी झालं होतं। पण प्रिया नंतर परत आता रोमॅन्टिक पावसाळा काय आहे तो एन्जॉय करायला लागलो, कारण तिची नेहमी इच्छा असते वरळी सीफेसला जाऊन पावसात भिजायचं, मरीन ड्राईव्हला जाऊन पावसात भिजायचं आणि त्या अशा आदळणाऱ्या समुद्राच्या लाटा अंगावर घ्यायच्या। आम्ही काय करायचं माहिती उमेश, दरवर्षी पाऊस आला की आम्ही बिल्डिंगमधल्या सगळ्या मुलं मुली एकत्र जायचो। मी दादरला वाढलेली असल्यामुळे शिवाजी पार्कला जायचो, तिकडे चिखलात प्रचंड फुटबॉल खेळायचो आणि मस्तपैकी शिवाजी पार्कला जिप्सीच्या बाहेर कटिंग चहा मारायचो, गोळा खायचो बर्फाचा, भजीपाव आणि गोळा खायचा आणि मग घरी परत यायचा। हा आमचा दरवर्षी ठरलेला रुटीन होतं आमचं हे, विदाउट ब्रेक। खूप वर्ष आम्ही करत। माझ्या मते प्रेमात पडल्यानंतर हे सगळं आता छोटं वाटायला लागलं। आता मला रोमॅन्टिक अँगल दिसायला लागला ना, मग तुझ्याबरोबर वेगळा पावसाळा। तुला आठवत आहे का आपण बाईकवरनं फिरलोय खूप पावसात आणि छान पाऊस पडतो, आल्यानंतर परत ते चालू झालं माझ्या आयुष्यात। निशी कुडकुड 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 थंडी वाजत होती तरी सुद्धा आपण पावसात भिजत भिजत जायचो। पावसातली सगळ्यात छान गोष्ट म्हणजे अमृतासाठी पावसात भिजताना कुडकुडत गरम गरम चहा प्यायला मिळाला ना तरी माझे पुढचे 2 दिवस आनंदात जातील। ही आहे प्रियामधली अमृता। ती पाहायला तुम्हाला मिळेल नक्कीच 26 जुलै 2013ला थिएटरमध्ये टाइम प्लीज लव्ह स्टोरी लग्नानंतरची या आमच्या दोघांच्या पहिल्या सिनेमामध्ये। अशी अजून धमाल अमृता आहे त्याच्यात तुम्हाला पाहायला मिळेल आणि माझ्यासारखा शांत थंड असा ऋषिकेशही पाहायला मिळेल। सो दोघांनाही आम्हाला एन्जॉय करा, आम्ही तर एन्जॉय करणारच आहोत आणि तुम्ही एन्जॉय करा। असा पाऊस मन चिंब पावसाळी टाइम प्लीज। खरं तर इतका छान पाऊस पडत असताना आणि नवरा बरोबर असताना आणि हातात चहाचा कप असताना मस्त चहा केला। आता चहाचा कप असताना पुढे काय इतका छान पाऊस पडत असताना नवरा बरोबर असताना हातात छान गरम गरम चहाचा कप असताना थोडी वी हॅव टू से टाइम प्लीज। पाहत रहा मन चिंब पावसाळी सीझन 2।